हाय फ्रेंड्स, आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारता येणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये उत्तर देता येणं. गाईज, आपल्याला फ्लुएंट इंग्लिश बोलता येण्यासाठी आपण डेली यूज क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघणार आहोत. गाईज, फर्स्ट सेंटेन्स आहे, तुम्ही मला ओळखता का? डू यू नो मी? डू यू नो मी? त्याचं उत्तर काय देणार? हो, मी तुम्हाला ओळखतो. हो, मी तुम्हाला ओळखतो. यस, आय नो यू. यस, आय नो यू. तुम्ही मला कसे ओळखता? हाऊ डू यू नो मी? हाऊ डू यू नो मी? मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेले आहे. आय हॅव सीन यू समवेअर. आय हॅव सीन यू समवेअर. तुम्ही कुठे राहता? व्हेअर डू यू लिव्ह? तुम्ही कुठे राहता? व्हेअर डू यू लिव्ह? मी पुण्यात राहतो. आय लिव्ह इन पुणे. तू मला मदत करतोस का? तू मला मदत करतोस का? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? हो, नक्कीच. यस, ऑफकोर्स. तू आत्ता व्यस्त आहेस का? आर यू बिझी? आर यू बिझी? हो, थोडासा. यस, अ लिटल बिट. यस, अ लिटल बिट. व्हॉट्स द मॅटर? काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? व्हॉट्स द मॅटर? काहीच नाही. नथिंग. काहीच नाही. नथिंग. तू जात आहेस का? आर यू गोईंग? तू जात आहेस का? आर यू गोईंग? हो, मी जात आहे. यस, आय एम गोईंग. यस, आय एम गोईंग. तू येत आहेस का? आर यू कमिंग? तू येत आहेस का? आर यू कमिंग? हो, मी येत आहे. यस, आय एम कमिंग. यस, आय एम कमिंग. तू तयार आहेस का? आर यू रेडी? तू तयार आहेस का? आर यू रेडी? हो, मी तयार आहे. यस, आय एम रेडी. यस, आय एम रेडी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुझे लग्न झाले आहे का? आर यू मॅरिड? आर यू मॅरिड? त्याचं उत्तर काय देणार? नाही, मी अविवाहित आहे. नो, आय एम सिंगल. नो, आय एम सिंगल. तू थकला आहेस का? आर यू टायर्ड? तू थकला आहेस का? आर यू टायर्ड? नाही, मी थकलेलो नाही. नो, आय एम नॉट टायर्ड. थकणे म्हणजे काय? टायर्ड. नो, आय एम नॉट टायर्ड. आपल्याला जर पॉझिटिव्हमध्ये उत्तर द्यायचं असेल तर काय देणार? हो, मी थकलेलो आहे. यस, आय एम टायर्ड. हो, मी थकलेलो आहे. उत्तर काय असेल? यस, आय एम टायर्ड. तू किती वाजता येशील? तू किती वाजता येशील? व्हॉट टाईम विल यू कम? व्हॉट टाईम विल यू कम? जवळपास 6 वाजता. जवळपास 6 वाजता. अराउंड 6 o'clock. अराउंड 6 o'clock. नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज, तुला हा चित्रपट आवडला का? तुला हा चित्रपट आवडला का? डिड यू लाईक दिस मूवी? डिड यू लाईक दिस मूवी? हो, मला खूप आवडला. यस, आय लाईक इट व्हेरी मच. आय लाईक्ड इट व्हेरी मच. हो, मला खूप आवडला. यस, आय लाईक्ड इट व्हेरी मच. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुला काही मदतीची गरज आहे का? डू यू नीड एनी हेल्प? डू यू नीड एनी हेल्प? त्याचं उत्तर काय देणार? हो, कृपया मला मदत करा. यस, प्लीज हेल्प मी. यस, प्लीज हेल्प मी. गाईस, नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुझे काम कसे चालू आहे? त्याचा उत्तर काय देणार? हाऊ इज युअर वर्क गोईंग? हाऊ इज युअर वर्क गोईंग? चांगले चालू आहे. इट्स गोईंग वेल. चांगले चालू आहे. इट्स गोईंग वेल. तुझे काम कसे चालू आहे? हाऊ इज युअर वर्क गोईंग? हाऊ इज वर्क गोईंग? तू केव्हा पोचलास? तू केव्हा पोचलास? व्हेन डिड यू अराईव्ह? व्हेन डिड यू अराईव्ह? पोचणे म्हणजे काय? अराईव्ह. त्याचं उत्तर काय देणार? अर्ध्या तासापूर्वी. हाफ ॲन आवर्स ॲगो. हाफ ॲन आवर ॲगो. अर्ध्या तासापूर्वी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुझा आजचा दिवस कसा गेला? आपण विचारतो ना, तुझा आजचा दिवस कसा गेला? हाऊ वॉज युअर डे टुडे? हाऊ वॉज युअर डे टुडे? त्याचं उत्तर काय देणार? एकदम छान होता. इट वॉज ग्रेट. इट वॉज ग्रेट. एकदम छान होता. नेक्स्ट गाईज, आपण ह्याचं दुसऱ्या पद्धतीने पण उत्तर देऊ शकतो, जसं की नेहमीप्रमाणे, ॲज युज्युअल. नेहमीप्रमाणे, ॲज युज्युअल. किंवा आपण ठीकठाक असं म्हणतो ना, चांगला गेला दिवस किंवा ठीकठाक गेला. त्याचं उत्तर काय येईल? सो सो. ठीकठाक, सो सो. किंवा नेहमीप्रमाणे, ॲज युज्युअल. ॲज युज्युअल. आपण अशा 3-4 पद्धतीने उत्तर देऊ शकतो.
सर्व काही ठीक आहे. सर्व काही ठीक आहे. इज एव्हरीथिंग ओके. आपण कोणाला म्हणतो ना सर्व काही ठीक आहे ना. इज एव्हरीथिंग ओके. त्याचं आन्सर काय देणार? हो ठीक आहे. येस इट इज ओके. येस इट इज ओके. जर नसेल तर इट्स नॉट ओके. इट इज नॉट ओके. तुम्हाला काय पाहिजे आहे? ऑर डू यू वॉन्ट. ऑर डू यू वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय? पाहिजे. मी माझा पेन शोधत आहे. मी माझा पेन शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर माय पेन. मी माझा पेन शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर माय पेन. आपण तुम्हाला काय पाहिजे आहे? व्हॉट डू यू वॉन्ट. त्याचं उत्तर आपण असं पण देऊ शकतो. मी माझा चार्जर शोधत आहे. मी माझे वही शोधत आहे. मी माझा चार्जर शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर माय चार्जर. आय एम लुकिंग फॉर माय चार्जर. आय एम लुकिंग फॉर माय नोटबुक. आय एम लुकिंग फॉर माय पेन. काही पण एक्सेट्रा. तुम्ही आता कुठे आहात? व्हेअर आर यू राईट नाव. तुम्ही आता कुठे आहात? व्हेअर आर यू राईट नाव. त्याचं उत्तर काय देणार? मी घरी आहे. आय एम ॲट होम. मी घरी आहे. आय एम ॲट होम. मी ऑफिसमध्ये आहे. आय एम ॲट ऑफिस. मी दुकानात आहे. आय एम ॲट शॉप. मी स्कूलमध्ये आहे. आय एम ॲट स्कूल. आपण जसं जे सांगता येईल ते सांगायचं, म्हणजे जिथे आहात ते जागा. तर गाईज पुढचं सेंटेन्स आता पाहणार आहोत आपण. मी घरी कधी येत आहात म्हणजे तुम्ही घरी कधी येत आहात? व्हेअर आर यू कमिंग होम. व्हेअर आर यू कमिंग होम. तुम्ही घरी कधी येत आहात? व्हेअर आर यू कमिंग होम. मी तिथे 5 वाजता पोहोचेल. मी तिथे 5 वाजता पोहोचेल. आय विल रीच देअर ॲट 5 o'clock. आय विल रीच देअर ॲट 5 o'clock. मी तिथे 5 वाजता पोहोचेल. 6 वाजता पोहोचेल. जे पोहोचेल ते टाईम सांगा. तुम्ही लवकर येऊ शकता का. आपण म्हणतो ना कोणाला, प्लीज तुम्ही लवकर येऊ शकता का. त्याचं उत्तर काय येईल? कॅन यू कम अर्ली. कॅन यू कम अर्ली. मग त्याचं उत्तर तुम्ही काय देणार? ठीक आहे, मी प्रयत्न करेल. ओके, आय विल ट्राय. मी प्रयत्न करेल. फ्युचर आय विल ट्राय. फ्युचर असल्यामुळे सेंटेन्स विल येतं. आय विल ट्राय. तुम्ही कुठून येत आहात? व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम. तुम्ही कुठून येत आहात? व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम. मी मार्केटमधून येत आहे. आय एम कमिंग फ्रॉम द मार्केट. आय एम कमिंग फ्रॉम द मार्केट. मी मार्केटमधून येत आहे. आय एम कमिंग फ्रॉम द मार्केट. गाईज व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुकलं